मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। ऊसाच्या रास्त भावासाठी गुरुवारी तीर्थपुरीत इशारा सभा। ऊसाच्या दराबाबत साखर कारखान्यांकडून सुरू असलेल्या दिरंगाईमुळे व अपुऱ्या दरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी तीर्थपुरी येथे भव्य इशारा सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। अंबड घनसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी एकवटले असून युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने विविध गावांमध्ये जनजागृती बैठका घेतल्या जात आहेत। या बैठकींना मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहत असून सध्याच्या ऊस दरामुळे शेतीचा वाढता खर्चही निघत नसल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ऊसाला पहिल्या उचल दरात 3200 रुपये प्रति टन व अंतिम दर 3500 रुपये प्रति टन जाहीर करण्यात आलाय। तसेच मागील हंगामातील थकीत ऊस बिलांची तातडीने अदा करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। वाढते खत, औषधे, मजुरी व वाहतूक खर्च लक्षात घेता सध्याचा दर शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत। युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विविध ठिकाणी बैठका व संपर्क मोहीम राबविली जात असून प्रशासन व साखर कारखाना व्यवस्थापनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। कारखान्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल न करता तातडीने दर जाहीर करावेत अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।